अगर जर हमें आम्हाला हमीभाव रद्द एमएसपी करायचा असता हटानी होती तर तो आम्ही स्वामीनाथन स्वामीनाथन कमिटी की आयोगाच्या रिपोर्ट लागू शिफारशी ही क्यों करते लागू का केल्या ये असत्या? हमारी आमचं सरकार सरकार हमीभावाबाबत एमएसपी को गंभीर आहे. लेकर इतनी गंभीर त्यामुळे है कि हर दरवेळी बार पेरणीच्या पूर्वी बुवाई से हमीभावाची पहले घोषणा केली जाते. एमएसपी की घोषणा करती है। कायदे लागू अगर कानून झाल्यानंतरही लागू होने के बाद हमीभावाची भी घोषणा झाली. एमएसपी की घोषणा हुई, हमीभावानं सरकारी खरेदी एमएसपी पर झाली. सरकारी खरीदी ही हुई, खरेदी त्याच कृषी उत्पन्न बाजार उन्हीं समित्यांमध्ये झाली. मंडियों में हुई, त्यामुळे तो क्या कोई हमीभाव रद्द होईल समझदार ही इस गोष्ट बात को स्वीकार कुणीही करेगा समजदार व्यक्ती कि एमएसपी स्वीकार बंद हो करेल का? जाएगी? त्यामुळे और इसलिए याच्यापेक्षा मैं कहता मोठं हूं, असत्य असू इससे शकत बड़ा नाही. कोई झूठ नहीं हो सकता, याहून मोठं षडयंत्र असू इससे शकत बड़ा नाही. कोई षड्यंत्र नहीं हो सकता। त्यामुळे मी और इसलिए देशातल्या प्रत्येक मैं देश के शेतकऱ्याला प्रत्येक विश्वास देतो किसान को की ये यापूर्वी विश्वास दिलाता जसा हूं हमीभाव दिला जात कि होता पहले त्याचप्रमाणे जैसे तो एमएसपी दी यापुढेही जाती थी दिला जाईल. वैसे ही दी जाती रहेगी। हमीभाव बंद एमएसपी होणार न नाही बंद होगी आणि न समाप्तही समाप्त होणार नाही. होगी। गेल्या सरकारच्या काळात गव्हाला हमीभाव होता गेहूं पर 1400 रुपये प्रति क्विंटल. एमएसपी थी आमचं 1400 सरकार रुपये गव्हाला प्रति क्विंटल हमारी 1977 रुपये सरकार हमीभाव प्रति देत आहे. क्विंटल 1975 रुपये एमएसपी दे रही है। गेल्या सरकारच्या काळात धानाला हमीभाव मिळत होता 1310 रुपये प्रति क्विंटल. आमचं सरकार धानाला सुमारे 1875 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देत आहे. गेल्या सरकारमध्ये ज्वारीला हमीभाव होता 1520 रुपये प्रति क्विंटल. आमचं सरकार ज्वारीला प्रति क्विंटल 2640 रुपये हमीभाव देत आहे. गेल्या सरकारच्या काळात मसूर डाळीला हमीभाव होता 1950 रुपये. आमचं सरकार मसूर डाळीला 5100 प्रति क्विंटल हमीभाव देत आहे. गेल्या सरकारच्या काळात चण्याला 3100 रुपये हमीभाव होता. आमचं सरकार चण्याला 5100 रुपये हमीभाव देत आहे. गेल्या सरकारच्या काळात तूर डाळीचा हमीभाव होता 4300 रुपये प्रति क्विंटल. आमचं सरकार तूर डाळीला 6000 रुपयांचा हमीभाव प्रति क्विंटल देत आहे. गेल्या सरकारच्या काळात मूग डाळीला 4500 रुपये हमीभाव होता. आमचं सरकार मूग डाळीला प्रति क्विंटल सुमारे 7200 रुपयांचा हमीभाव देत आहे. मित्रांनो, हा पुरावा आहे की आमचं सरकार हमीभाव वाढवायला किती प्राधान्य देत आहे. समय समय पर बढ़ाने को कितनी तवज्जो देती है. हमीभाव वाढण्यासोबतच धान्याची जास्तीत जास्त खरेदी हमीभावानं केली जावी यावर सरकारचा जोर आहे. गेल्या सरकारनं 5 वर्षांच्या काळात शेतकऱ्यांकडून सुमारे 1700 लाख मेट्रिक टन धानाची खरेदी केली होती. आमच्या सरकारनं 5 वर्षात 3000 लाख मेट्रिक टन धानाची खरेदी हमीभावानं केली, म्हणजे सुमारे दुप्पट. गेल्या सरकारनं 5 वर्षाच्या काळात सुमारे 4.25 लाख मेट्रिक टन तेलबिया खरेदी केल्या. आमच्या सरकारनं गेल्या 5 वर्षात 56 लाख मेट्रिक टनपेक्षा अधिक हमीभावानं तेलबिया खरेदी केल्या आहेत. 2014च्या पूर्वीची 5 वर्ष त्यांनी फक्त 1.5 लाख मेट्रिक टन कडधान्याची हमीभावानं खरेदी केली. आमच्या सरकारनं शेतकऱ्यांकडून पहिल्या सरकारच्या तुलनेत 112 लाख मेट्रिक टन कडधान्य हमीभावानं खरेदी केली. विचार करा, 1.5 लाख त्यांच्या काळात, तिथून आम्ही घेऊन आलो 112 लाख मेट्रिक टनांपर्यंत. गेल्या सरकारनं त्यांच्या काळात
किसानों कडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त दाल पैदा करने वाले किसानों को कितना रुपया दिया? 650 कोटी रुपये दिले. आमच्या सरकारनं सुमारे 50,000 कोटी रुपये कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना दिले. 50,000 करोड़ रुपए दाल पैदा करने वाले किसानों को दिया. हाल ही में हल्लीच एका ठिकाणी धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान पैदा करने वाले किसानों ने मिलकर मिळून एका तांदूळ कंपनीशी करार केला. इससे यामुळे त्यांचं उनकी उत्पन्न आमदनी 20% वाढलं आहे. 20% बढ़ी है. एक और जगह पर आणखी एका ठिकाणी 1000 बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी मिळून एका कंपनीसोबत करार केला. समझौता किया है. या कंपनीनं या शेतकऱ्यांना खर्चापोटी 35% जास्तीची हमी दिली आहे. गारंटी दी है. आणखी एका ठिकाणची बातमी वाचली. तिथं एका शेतकऱ्यानं उत्पादन घेतलेलं मिरची आणि केळं थेट बाजारात विकलं तर त्याला पहिल्यापेक्षा दुप्पट किंमत मिळाली. आप मुझे बताएं, आता मला सांगा, देश के देशातल्या प्रत्येक प्रत्येक किसान को शेतकऱ्याला ये हा लाभ, हा हक्क मिळायला हवा की नको? शेतकऱ्यांना फक्त बाजार समित्यांशी बांधून गेल्या दशकात जे पाप केलं गेलं त्याचं प्रायश्चित्त म्हणजे एक कृषी सुधारणा कायदे आहे. कृषी सुधारणांवरून आणखी एक असत्य पसरवण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांसंदर्भात झूठ फैलाया जा रहा है. आम्ही कायद्यात काय केलंय तर आम्ही या कायद्यात शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिलं आहे. शेतकरी इच्छा असूनही कृषी उत्पन्न बाजार समित्यांव्यतिरिक्त इतर कुठेही आपला शेतमाल विकू शकत नव्हते. नव्या कायद्यांमध्ये आम्ही फक्त इतकंच म्हटलंय की शेतकऱ्याला आपला फायदा दिसत असेल तर तो आपला माल बाजार समित्यांमध्ये विकेल अथवा बाजार समित्यांच्या बाहेर त्याला फायदा मिळत असेल तर त्याला आपला शेतमाल बाहेर विकायचा हक्क मिळायला हवा. शेतकऱ्याच्या मर्जीला शेतकरी बांधवांना लोकशाहीत इतका हक्क मिळू शकत नाही का? जिथे शेतकऱ्याला फायदा मिळेल तिथे तो आपलं उत्पादन विकेल. कृषी उत्पन्न बाजार समित्याही सुरू आहेत. तिथे जाऊनही शेतकरी आपला माल विकू शकतात. पहिल्यासारखंही शेतकरी करू शकतात. शेतकरी हवं ते आपल्या मर्जीने करतील. नव्या कायद्यात आमच्या सरकारनं शेती करारादरम्यान शेतकऱ्यांना सुरक्षा देण्यासाठी कायदेशीर तरतुदी केल्या आहेत. आम्ही निश्चित केलं आहे की शेती करारात सर्वात जास्त हित फक्त शेतकऱ्यांचंच असेल. शेतकऱ्यांशी करार करणारे आपल्या जबाबदारीतून पळ काढू शकत नाही. हे आम्ही कायदेशीररित्या निश्चित केलं आहे. अपनी जिम्मेदारी से भाग नहीं पाएगा. शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन वादा किया होगा वो स्पॉन्सर करने वाले तो वो त्या भागीदाराला पूर्ण करावंच लागेल. नवे कृषी कायदे लागू झाल्यानंतर अनेक उदाहरणं समोर आली आहेत. ती अशी की शेतकऱ्यांनी जहां किसानों ने आपल्या परिसरातील एसडीएम कडे तक्रार केली आणि काही दिवसातच शेतकऱ्यांना आपली थकबाकी मिळाली. मित्रांनो, शेती करारात फक्त शेती आणि उत्पादनाचा करार होतो. जमीन शेतकऱ्यांकडेच राहते. नैसर्गिक आपत्ती आली तरी करारानुसार शेतकऱ्याला पूर्ण पैसे मिळतातच. प्राकृतिक आपदा आ जाए तो भी एग्रीमेंट के अनुसार किसान को पूरे पैसे मिलते हैं. जर आज सर्व राजकीय पक्षांचे जुने जाहीरनामे पाहिले, त्यांची जुनी वक्तव्य पाहिली, पूर्वी जे कृषी व्यवस्था पाहायचे त्यांची पत्र पाहिली तर समजतं की आज ज्या कृषी सुधारणा झाल्या आहेत त्या यापेक्षा वेगळ्या नाहीत. त्यांना त्रास या गोष्टीचा नाही की कृषी कायद्यात सुधारणा का झाल्या. त्यांची समस्या हीच आहे की हे काम आपण सांगत होतो पण करू शकलो नाही. ते मोदींनी कसं काय केलं,
वो मोदींनी मोदी का ने केलं? कैसे किया? मोदी ने क्यों किया? मोदींना मोदी को याचं इसका श्रेय कसं क्रेडिट मिळेल? कैसे मिल जाए? मैं मी सभी सर्व राजनीतिक राजकीय दलों को पक्षांना जोड़ हात के जोडून कहना विनंती चाहता हूं, करतो की आप तुम्ही सारा तुमचं क्रेडिट श्रेय अपने तुमच्याकडेच पास रख ठेवा. लीजिए. तुमच्या आपके सारे जुन्या पुराने जाहीरनाम्यांनाच मी श्रेय घोषणापत्रों को देतो. ही मैं क्रेडिट देता हूं. मला मुझे श्रेय क्रेडिट नको. नहीं चाहिए. मला मुझे शेतकऱ्यांच्या किसान जीवनात के जीवन सुलभता में हवी आहे, आसानी चाहिए, समृद्धी हवी आहे, चाहिए, किसानी में शेतीत आधुनिकता चाहिए. हवी आहे. आप तुम्ही कृपा देशातल्या करके देश के शेतकऱ्यांची दिशाभूल किसानों को करणं सोडून द्या, त्यांना बरगलाना भ्रमित छोड़ करणं दीजिए. सोडून द्या. उन्हें भ्रमित करना छोड़ दीजिए. तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. जे घडलेलंच नाही, जे घडणारच नाही, तरी याबाबत भ्रम आणि भीती पसरवणाऱ्या जमातीपासून तुम्ही दक्ष राहा. या लोकांनी नेहमीच शेतकऱ्यांना धोका दिला आहे. सरकारच्या या प्रयत्नांनंतरही जर कोणाला शंका असेल तर आम्ही नतमस्तक होऊन शेतकरी बांधवांसमोर हात जोडून विनम्रतेनं देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी देश के किसान के हित में त्यांच्या शंकांचं निरसन करण्याच्या दृष्टीनं प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार आहोत. देशातला शेतकरी, देशातल्या शेतकऱ्यांचं हित आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्यापैकी एक आहे. सर्वोच्च प्राथमिकताओं में से एक है.